आता तरुण आपल्याकडचे तरुणाचं सगळ्यात मोठं अपयशाचं कारण काय माहितीये दादा? आपल्याकडच्या तरुणांचं सगळ्यात मोठं अपयशाचं कारण आहे, सगळ्यांच्या जीवनाचा शब्द आहे प्रेम. पण नुसतं प्रेम नाही, सतत होणारं प्रेम. म्हणजे बघा ना, पहिलं प्रेम भंग होतं, दुसरं सोडून जातं, तरी पट्ट्यात तिसरीची वाट बघत असतो. पण हे काय प्रेम आहे? नाही. आणि सोशल मीडिया जेव्हापासून आला तेव्हा प्रेमात पडणाऱ्यांचं प्रमाण खूपच वाढायला लागलं, खूपच. आणि एका संशोधनानुसार असं निदर्शनात आलंय की जेवढी ऊर्जा माणूस प्रेमात खर्च करतो तेवढी ऊर्जा इतर दुसऱ्या कुठल्याही कामाला खर्च करत नाही, अजिबात नाही. म्हणजे बघा ना, एरवी 10ला लुडकणारा तिच्याशी बोलायच्या नादात 2 पर्यंत कसं जागा राहतं त्याचा त्यालाच कळत नाही. मग हे काय प्रेम आहे? नाही. हा मोबाईल नावाच्या यंत्रावर खेळलेला आणि मनोरंजन करण्यासाठी खेळलेला शब्दांचा प्रेम आहे. हे प्रेम नव्हे. प्रेम वेळ घालवायला सांगत नाही, प्रेम वेळ सार्थकी लावायला सांगतं, प्रेम शौर्य गाजवायला सांगतं, प्रेम धैर्य देतं, प्रेम धाडस करायला सांगतं, प्रेम साहस करायला सांगतं, प्रेम विश्वास देतं, तू पुढे जा, मी नेहमी आहे तुझ्या सोबत. प्रेम असा विश्वास देतं, ते प्रेम आहे. हे प्रेम नव्हे. तरुण त्यातच अपयशाचे सगळ्यात मोठं कारण आहे प्रेम. आणि मग ते सोडून गेल्यावर मग ते व्यसनाधीनता, मग ते नैराश्य, हे वगैरे वगैरे प्रकार असतात ते त्यातून उद्भवतात. हे 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 महत्वाचं आहे. व्यसनाधीनता जास्तीत जास्त प्रमाणात त्यातून जन्माला येते. आपण याचा विचार करायला पाहिजे. सूक्ष्म निरीक्षण पद्धतीने आपण त्याकडे बारकाईने बघायलाच पाहिजे. आणि तरुण वयात होतं या गोष्टी तारुण्यात अपरिहार्यच आहे. एखाद्या विषयी आकर्षण वाटणं, एखाद्या विषयी प्रलोभना आपण बळी पडणं त्या तरुण वयात स्वाभाविकच आहे. पण इथं सुद्धा महाराज प्रेरणा देतात. त्या कल्याणच्या सुभेदाराचे सूत महाराजांच्या सामने आणले गेले होते. वास्तविक ती महाराजांना भेट म्हणूनच. महाराजही यावेळी तरुण आहेत आणि त्या स्त्रीचं सौंदर्य इतकं प्रचंड अप्रतिम की बसता क्षणी तिच्या प्रेमात पडावं, घायाळ व्हावं, बघावं, बघत राहावं, देखणं लावण्य आरंभाने सौंदर्य होतं तिचं. आता दुसरा कोणी तिथं असता तर ते देखणं लावण्य आरंभाने सौंदर्य बघून घायाळ झाला असता. हे सौंदर्य आपल्याला आता भोगायला भेटणार या विचाराने तो आनंदून गेला असता. पण महाराज या क्षणी तिच्या प्रज्ञा, महाराजांनी ते सौंदर्य बघितलं आणि महाराज तत्क्षणी म्हणाले, अशी जर आमची आई असती सुंदर रूपमती तर आम्ही सुंदर रूप असतो बदले. त्या सौंदर्याचा गौरव, मातृत्वाचा सन्मान करून महाराजांनी केला. पण दुसरीकडं आपल्या तरुणांना एक संदेश दिला की त्याला ध्येय गाठायचं असताना त्याने आपल्या प्रलोभनाला बळी पडायचं नसतं. महाराजांनी हा संदेश तिथं दिला. हे सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे.